नामदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राभ्याय नमः। आव धरुण्यातले घेतही विजयी झाला कपी केशरी। येरी भवन या गगनांतरी मधुर स्वरी अनुवादे। प्रभु रामचंद्र भगवान की जय। अशा प्रकारे ग्रंथ करते नाथ बाबा या ठिकाणी कथेचं अनुसंधान सांगतायत। 4थ्या अध्यायाला आताशी आरंभ झालाय। आता 1:30 जवळपास वाजत आलेला आहे। आता थोडं स्पीडने चालू लागेल। अशा प्रकारचा आपण पाठीमागच्या अध्यायामधला जो प्रसंग आणि असणारा श्रवण केला गेलेला आहे। इथून माली नावाची अप्सरा भगवंताचा असणारा जो भक्त हनुमंत आहे आणि त्या भक्ताच्या आणि असणारे त्या ठिकाणी हाताने उद्धार झालेला आहे। महाराज अप्सरेचा उद्धार केला। अप्सरेला आनंद झाला। स्वर्गामध्ये निघत असताना आकाशामध्ये आणि असणाऱ्या त्या ठिकाणी गेली। आकाशामधून हनुमंतरायाला त्या ठिकाणी काय संवाद करू लागलेली नाथ बाबा पुढे सांगतात। तुझी उपकार हनुमंता कायम्या उतराई भावे रे आता। काही विनवित तत्वता सावधानता परिसा। हनुमंता माझा त्या ठिकाणी असणारा उद्धार केलेला आहे। असंख्य वर्षांनी असणाऱ्या त्या सरोवरामध्ये मगर म्हणून त्या ठिकाणी असणार शापामधून पडलेले होते। परंतु आणि असणार तुझ्या पदस्पर्शाने आणि असणार हनुमंता उद्धार झालेला आहे। काय उत्तीर्ण हो तुझ्या उपकारामधून। एवढे उपकार त्या ठिकाणी हनुमंता तुझ्या आणि असणारे आहेत। आणि या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी तुला एक आणि असणार एक माझं सांगणं हनुमंता। अशा प्रकारे कुठल्या प्रकारची आणि असणार त्या ठिकाणी हनुमंताला सांगू लागलेले आहे ते अप्सरा आपल्याला बाबा आणि असणार पुढे सांगू लागले। कावाचे दृष्टी नानिसी काही वरी रामस्मरणेसी आहारनेसी डुल्लता। हनुमंतरायाला आशीर्वाद देऊ लागले विद्युन्माली नावाची अप्सरा। अतूट अशा प्रकारचा दाटुंगा बलवान वीर हनुमंता तू त्या ठिकाणी असणारा वीर हनुमान वशील। कळी काळ त्या ठिकाणी असणार तुला दृष्टीच्या समोर येणार नाही। एवढं सामर्थ्य हनुमंताने असणार त्या ठिकाणी तुला प्राप्त होणार आहे। कशा प्रकारे तर कारण त्या ठिकाणी असणार नित्य स्मरण हे कारण रामनाम स्मरणाचं स्मरण हनुमंता तुझ्या मुखामध्ये आहे। म्हणून आणि असणार अहर्निशी रात्रंदिवस त्या ठिकाणी असणार रामनामामध्ये आणि असणार हनुमंता तू आणि असणार डोलणार आहेस। अशा प्रकारचा आशीर्वाद त्या ठिकाणी इथून मानलेली हनुमंताला देऊ लागले। नाम स्मरणा पुढे विघ्न कायसे रे बापुढे आचार्य देखिने वाडे कोडे तुझ पुढे सांगे। रामनाम स्मरणापुढे कारण रामनामाचं सामर्थ्य सांगितलं या ठिकाणी महाराज। राम नाम घेता वाया गेला ऐसा नाही ऐकला। त्या ठिकाणी रामनाम स्मरण त्या ठिकाणी घेतलं आणि त्याच्या पुढे आणि असणाऱ्या विघ्नाचा नाश आणि असणारा झाला महाराज। कारण आपण त्या ठिकाणी बघितलं घेता नाम विठोबाचे आणि पर्वत जळती पापाचे। एवढं सामर्थ्य नामामध्ये सांगितलं गेलं। अशा प्रकारे नामस्मरण हनुमंता तुझ्या मुखामध्ये राहील आणि आलेलं जे संकट आहे तुझ्यावरती जे विघ्न आलेलं आहे हे सर्व आपोआप आणि असणारं नष्ट होणार आहे हनुमंता। अशा प्रकारे आशीर्वाद विद्युन्माली नावाची अप्सरा हनुमंतरायाला आणि असणार देऊ लागली म्हणतात। भावार्थी राम भक्त नेनसी कपटाची मात निसकपट कपी नाथ राम देखते सर्वत्री।
भावार्थी अशा प्रकारचा तो रामाचा भक्त आहे हनुमंता. भाव लागतो त्या ठिकाणी असणार भगवंतावर त्या ठिकाणी भक्ती करायची असेल तर प्रथमतः असणारा भाव लागतो महाराज. आणि हा भाव त्या ठिकाणी हनुमंता काय भाव तुझ्याकडे आहे. आणि या भावाने आणि असणार त्या ठिकाणी काय होतं तर सांगितलं पूर्ण त्या ठिकाणी असणार कपट राहत नाही. कारण भाव अंतःकरणामध्ये भगवंताचा असेल तिथं कपट राहत नाही. तिथं कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी वाईट मनामध्ये विकार राहत नाहीत. आणि अशा प्रकारचा त्या ठिकाणी भाव हनुमंता तुझ्याकडे म्हणून कपट प्रती आणि तुझ्याकडे किंचितही नाही अशा प्रकारचा भाव व्यक्त करू लागले. सावधाय के कपीपती केवळ कपटाची कपट मूर्ती तो हा राक्षसाची ती मानवा. हनुमंतरायला विनंती करू लागली महाराज. विनंती करत असताना त्या ठिकाणी सध्या हनुमंता त्या ठिकाणी असणार माझी विनंती तुला कशा प्रकारे सावध ऐक. त्या ठिकाणी असणार सावधपणाने तुला मी सांगू लागलेले जो त्या ठिकाणी तुला राम कथा त्या ठिकाणी सांगत होता तो आणि असणारा कोण आहे महाराज नाही कोण आहे त्या ठिकाणी असणारा राक्षस आहे. आणि तो राक्षस त्या ठिकाणी असणार तुझा घात करण्यासाठी आलेला आहे. तुझा त्या ठिकाणी काम करण्याचा विघ्न करण्यासाठी तो राक्षस आलेला आहे. अजिबात मुळीच आणि असणारा त्या राक्षसावरती विश्वास धरू नको हनुमंता. अशा प्रकारे ते विटून मालिनी हनुमंतरायला सांगू लागली म्हणतात. तू रामा स्वामीचा भक्त स्वामी कायाला गे उद्विक्त आती संकटी बंधे रमणी येथे आला. हनुमंता एवढं महान अशा प्रकारचं कार्य मालकाचं करायचं तुला. कारण गड्याने शेवके सांगितले काम आपण म्हणतो ना महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जर मालकाने काम सांगितलं तशा प्रकारे त्या ठिकाणी असणार तू काम स्वीकारलेलं तू रामाचा निज भक्त आहेस. भक्त तुम्हाला पहिल्या अध्यायाला दुसऱ्या अध्यायाला सुद्धा सांगितलं भक्ताचे प्रकार वेगळे निज भक्ताचे प्रकार वेगळे सांगितले गेले. तोच आणि असणारा निज भक्त अशा प्रकारचा तो हनुमंत आहेस. आणि स्वामी कार्यालागी उद्योग कारण मालकाच्या कामासाठी माणसाने कसं पाहिजे आनंदीच असलं पाहिजे उत्साही असलं पाहिजे महाराज. काय काय आता 2-2, 4-4 लाख रुपये घेतात मुकदमाच्या माग जातात 4-2 दिवस काम केलं की गेले पळून कामाची गॅरंटी नाही. पण हनुमंतराला सांगते इथून मालिनी तू स्वामी लागी उल्हासित आहेस तुला आनंद आहे मालकाच्या कामासाठी म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी तू काम कर. परंतु हा राक्षस आहे ह्याच्यावरती विश्वास ठेवू नको. काय कर पुढे सांगते ऐक म्हणजे हे रावणाचा परमाप्त प्रतिज्ञा करून हे ठाकोनियाला द्रोण पर्वते छळना अर्थ तुझे हनुमंता त्या ठिकाणी राजा रावणाने पाठवलेला असणारा त्या ठिकाणी गडी हा त्याचा नातेवाईक त्या ठिकाणी असणार आलेला आहे. हा द्रोणागिरी नावाच्या पर्वतावरती पाठवला तुझ्या कामाचा भंग करण्यासाठी तुझ्या आणि कामासाठी विघ्न करण्यासाठी. हा कालनेमी नावाचा दैत्य म्हणजे राक्षस त्या ठिकाणी पाठवलेला आहे. म्हणून हनुमंता काय कर त्याच्यापासून सावध राहा आणि सावध होऊन आपलं काम त्या ठिकाणी पार पाड. अशा प्रकारे आणि ती दुर्मालीने हनुमंताला बोलू लागली. ब्रह्मरूपी तापस धरोनियाला तापस वेश अति संघर्ष महापापी. अशा प्रकारचा त्या ठिकाणी एवढं संकट झेललं मला स्वतःच्या जीवावर घेतलं. कारण ज्यावेळेस राजा रावणाने सांगितलं होतं कालने मी तुला माझं काम करावं लागेल जावं लागेल त्यावेळेस कालने मी विचार केला नाही जावं तर रावणाच्या हाताने मारावं लागल आणि जर गेलो तर हनुमंताच्या हाताने मारावं लागल. अशा प्रकारे त्या ठिकाणी कालनेमीने विचार केला चला म्हणला राक्षसाच्या मरण्यापेक्षा महाराजाच्या हाताने मेलेलं ते तरी मोक्ष प्राप्त होईल. अशा विचाराने कालनेमीने राजा रावणाच्या त्या ठिकाणी कामगिरी स्वीकारली. हनुमंताला विघ्न करण्यासाठी त्या ठिकाणी आला आणि आता त्याने ओळखलं की आता आपल्या या ठिकाणी मृत्यू हनुमंताच्या हाताने
होणार आहे. हनुमंतराला त्या ठिकाणी असणार सविस्तर वर्णन त्या कालनेमीचं विद्युत मालिनी नावाची अप्सरा सांगू लागली. झाली असे विश्वास धरिसी छळन करीना केनाधीसी छळन शळपत्नेयासी पिरासी बहुमायेसी जाणती. अशा प्रकारचा त्या ठिकाणी असणारा बहुमाया म्हणजे कपट वृत्तीचा आणि असणारा तो कालनेमी कपट करून आलेला आहे. हनुमंता तुझ्या कामामध्ये विघ्न करण्यासाठी तुझं काम त्या ठिकाणी असणारं विघ्न आणण्यासाठी हे सर्व त्यांनी आणि असणारं काय केलेली एक माया तयार केली. ब्राह्मण वेश धारण केलेला आहे. हा भयंकर अशा प्रकारचा राक्षस आहे आणि हा वेश ब्राह्मण वेशामध्ये आला आणि त्यामध्ये आणि असणार त्या ठिकाणी तुला संकट निर्माण करण्याचं काम, विघ्न करण्याचं काम, अशा प्रकारचं कार्य करण्याचं काम तो कालनेमी दैत्याने असणारा करू लागलेला आहे. हे जवळ उदयाये शुभाने तव गोवाचा कपी परमानंदी कामारावा सिंधुनी ऐसा पण करोनी आला. ऐसा पण करून आला. कैसा पण केला महाराज त्या ठिकाणी असणारे निघत असताना अशा प्रकारे कालनेमीला सांगितलं होतं. कारण असणार सूर्य उद्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आणि असणार हनुमंताला त्या ठिकाणी गोवायचं, त्याला त्या ठिकाणी रामकथा सांगायची जेणेकरून तो द्रोणागिरी पर्वतावर जाणार नाही, त्या ठिकाणी वल्ली औषध आणणार नाही, त्याला त्या ठिकाणी किंचितही बाजूला जाता येणार नाही. सूर्य उदय होईपर्यंत त्या ठिकाणी त्याला तिथं थांबवायचं. अशा प्रकारचं कार्य करण्यासाठी हा साधुरूप ब्राह्मण वेश घेऊन आणि आलेला असताना तो काळनेमी नावाचा दैत्य. सत्यमाणी माझे वचन वधी महापापी दुर्जन न मारिता करीला विघ्न सत्य जान कपीनाथा. सत्य जान कपीनाथा. कारण हनुमंता मी त्या ठिकाणी सत्य बोलते, खरं बोलते, अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारे विघ्न करण्यासाठी आलेला आहे. कारण हा महापापी आहे, दुर्जन अशा प्रकारचा त्या ठिकाणी असणारा हा कालनेमी नावाचा दैत्य आहे. आणि जर याने जर त्या ठिकाणी विघ्न केलं, हनुमंता तू जर ह्याला नाही मारलं तर नक्कीच तुझ्यावरती विघ्न आणल्याशिवाय आणि असणार त्या ठिकाणी तो शांत बसणार नाही. म्हणून लवकरात लवकर काय कर, हा कालनेमी त्या ठिकाणी असणारा मार. अशा प्रकारचा विचार सविस्तर ऐसे बोलोनी सुंदरी येर्यांतिरिक्ष गगांतरी आचा कटलात अंतरी कपिकेसरी आती विस्मे. सविस्तर वर्णन सांगितलं महाराज त्या विद्युत माली नावाच्या अप्सरेने. हनुमंताला सांगितलं ना आपल्या ठिकाणी स्वर्गाला निघून गेली. आता निघून गेल्याच्या नंतर हनुमंतराव विचार करू लागले महाराज. काय म्हणले, ब्राह्मण वेश धारण केलेला आहे, साधू होऊन आलेला आहे, सगळं रामायण त्या ठिकाणी मला ऐकवलंय, साक्षात त्या ठिकाणी असणारा महाराज होऊन आलाय म्हणले. म्हणजे आताच्या परिस्थितीला सुद्धा अशी काय आहे स्थिती महाराज. म्हणजे दाखवायचं एक रूपाने करायचं एक रूप असंच असणार कालनेमी सारखं. मग हा कालनेमी अशा प्रकारचं त्या ठिकाणी असणार सोन घेतलं. हनुमंतराय त्या ठिकाणी असणार विस्मित झाले, विचार करू लागले, काय बोलतायत म्हणले. गिरी असत सोयी गण आचार्य वर्तले कपिल विचारा दरिला निज मना श्रीरामदूताचाणी भेने. हनुमंतराय विचार करू लागले. सबाई असणार त्या ठिकाणी स्वरूपाने आणि असणार भगवंताचं नामस्मरण होतं महाराज. सबाई अंतःकरणामधून आपण नामस्मरण करतो, पण सबाई रूपाने सुद्धा त्या ठिकाणी जगाला दाखवतो. आता हे आपण जे बघितलं, आपण या स्टेजवर बसून त्या ठिकाणी कथा सांगतो, हे काय सबाई रूपाने आपण त्या ठिकाणी परमार्थ महाराज. पण ज्या वेळेस आपण घरी आंघोळ केल्याच्या नंतर जो पूजा पाठ केला जातो त्याला अंतर्ज्ञानाने त्या ठिकाणी असणारी
भक्ती म्हणतात, त्याला पूजा म्हणतात. अशा प्रकारची भक्ती हनुमंतरायाकडे होती, जे बाह्य स्वरूपाने भक्ती होती आणि अंतर्ज्ञानही त्या ठिकाणी भक्ती होती. मग हनुमंतराय विचार करू लागले आणि त्याच विचाराने, त्याच भक्तीच्या सामर्थ्याने हनुमंतराय काय करतो म्हणले आहे का? हे देखणा भवनिया जेही पहाने पाहता ठाई द्रशा वाची नाही द्रष्टा तोही हरपे. ह्या ठिकाणी त्रिपुटी मावळली महाराज, कारण इथं दृश्य राहिलं नाही आणि दृश्याला बघून त्या ठिकाणी दृश्य दृश्याला बघत आणि दृश्याला बघून झालेलं त्याला दर्शन. अशा प्रकारे दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी सांगितली. पण इथं त्रिपुटी सुद्धा काय झाली, विरली महाराज, त्रिपुटी मावळली. अशा प्रकारचं त्या ठिकाणी असणार नाटक त्या कालनेमी दैत्याचं हनुमंतरायाच्या लक्षामध्ये आल्याच्या नंतर हनुमंतराय विचार करतायत, द्रष्ट होय द्रष्ट हरपलिया पाही दर्शन नुरेची रे नाही भावनेशी ठाव नाही वेगळे काही रे दिशेना. हनुमंतराय विचार करू लागले महाराज, कारण त्रिपुटी मावळी दृश्याकडे बघून झालेलं दर्शन. आता इथं दृश्य संपलं, दृश्य संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी दृश्याला काही भाग शिल्लक राहिला नाही. ज्या ठिकाणी दर्शन आहे तिथं दर्शन नाही, जिथं दर्शन नाही तिथं देऊ नाही. मग अशा प्रकारची ज्या हाती त्रिपुटी मावळी गेली त्या हाती असणारा हा साधिक किती पापी असला पाहिजे, अशा प्रकारचा विचार हनुमंतराय करताय. द्रष्ट होय परिचित्र तरी भाष्य द्रशाचे भान झाली या त्रिपुटीची बोळ बदे कपट चिन्ह ते काही द्रष्टा हा परिचिन्न अवस्थेला प्राप्त झालो महाराज, कारण हा दृश्यामधून द्रष्ट्याकर परिचिन्न अवस्थेमध्ये गेलं आणि परिस्थितीला गेल्याच्या नंतर हे जे दृश्याचं भान होतं, हे दृश्याचं भान त्या ठिकाणी असणार संपलं. जिथं दर्शन संपलं तिथं त्या ठिकाणी असणार कुठल्या प्रकारचं भान राहत नाही, कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी असणार कपट राहत नाही. आणि हीच स्थिती हनुमंतरायाची त्या ठिकाणी झाली. कपटाची आरे कोटी तो श्रीराम कपी सनिष्ठी कपट गोष्टी देते कैची. एक श्रीराम नाम गोष्टी, कारण राम नामाच्या त्या ठिकाणी असणार रामनामासाठी सांगितलं महाराज. कारण भगवंताचं नामस्मरण केलं, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. म्हणजे नामाचं एवढं महत्व त्या ठिकाणी सांगितलं, कारण नामस्मरण हे प्रभू रामचंद्राचं आहे. मग हे नामस्मरण केल्याच्या नंतर तिथं कपट नाही, काही विघ्न जरी आले तर त्या ठिकाणी राहणार आहेत का, अवकिंचित राहणार नाहीत. एका क्षणामध्ये पर्वतासारखे असणार पाप त्या ठिकाणी नाहीच होतं. मग हे काळ नेहमीच पाप जे त्या ठिकाणी कपट आहे, हे कपट तिथं टिकणार आहे का हनुमंतरायाकडं? किंचित टिकणार नाही महाराज. काय अवस्था होती म्हणले निर्धारून पाहे तो कपिंद्र दिसे राक्षस भ्यासुई महापापी दुराचार याशी सत्वर मारी. हनुमंतरायाने बघितलं महाराज, कारण त्याच्याकडून पूर्ण रामायण अगोदर श्रवण करून घेतलेलं आहे. साधू वेशामध्ये कालनेमी नावाचा दैत्य राक्षस, आणि ज्या वेळेस आणि असणार त्या ठिकाणी विद्युत मालीने सांगितल्याच्या नंतर ज्या वेळेस त्या ठिकाणी बघितलं गेलं त्या कालनेमीकडे हनुमंतराय बघू लागले. बघितल्याच्या नंतर काय ती परिस्थिती, काय त्याचं त्या ठिकाणी असणार ते शरीर अशा प्रकारचं दिसू लागलं. पुढच्या विलरनाथ मला सांगतायत, साधुनी पुरुषार्थ करुवाला माझारे घात या
अति बडी रामदूत याचा निपात मी करी. आपला पुरुषार्थ साध्य करण्यासाठी हा साधू ब्राह्मण वेशामध्ये आलेला दैत्य कालनेमी नावाचा आपलं त्या ठिकाणी काम साध्य करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. एवढा भयंकर अशा प्रकारचा दिसणारा हा राक्षस त्या ठिकाणी आहे. मग हा महापापी आहे, दुराचारी आहे आणि अशा प्रकारचं कृत्य अशा प्रकारचं कर्म त्या ठिकाणी असणार केलेलं आहे. मग आता ह्यो माझा घात करण्यासाठी आलेला आहे, मग मी याला जिवंत ठेवील का? ठेवणार नाही. हनुमंतराय विचार करू लागले. हे ऐसे बोलूनी कपिंद्र आला राक्षसा सामोर. बोलवूनी निष्ठुरे स्वयवान रे सरसावर. हनुमंतराय विचार करत करत त्या ठिकाणी कालनेमी दैत्याच्या समोर आले. आल्याच्या नंतर बघितलं आवाडवे अशा प्रकारचं पर्वतासारखं शरीराने असतात त्या ठिकाणी दिसू लागलं. बघितलं आणि बघितल्याच्या नंतर मात्र आता हनुमंतरायाने विचार केला ह्या आणि राक्षसाला आता जिवंत आता परत जाऊन द्यायचं नाही. विचार केला, समोर आले आणि पुढे काय करतात म्हणले ऐका. आय पापिया निशाचर झनी पळसी रे दुराचारा. तुझिया करीन मी सहारा कपट चारा सांडी परते. विचार केला. हनुमंतराय बोलू लागले महाराज त्या कालनेमीला, दुराचारी पापी अशा प्रकारचा त्या ठिकाणी कपट करून आला. मला इथं रामकथा त्या ठिकाणी श्रवण करू लागला. माझ्या आज असणाऱ्या कानावरती रामकथा सांगितली एवढी की खरोखरच असणारा त्या ठिकाणी महाराजच वाटला. आणि अशा प्रकारचा वेश घेऊन त्या ठिकाणी असणार मला फसवण्यासाठी आला का असा प्रकारचा विचार केला. आणि त्या ठिकाणी असणार हनुमंतराच्या कालनेमीला मारण्याचा आणि असणार त्या ठिकाणी धावू लागलेले काय होतंय म्हणले ऐका. हे ऋषी रूप धरुनी तापस करू आला सी चळनास. आता होई सावकाश करी दास दिजबळे. शेवढं रूप धारण केलेले ऋषीचं रूप धारण केलं, साधूंचं रूप घेऊन आलेलाच कळले मी तू. आणि ह्या रूपामध्ये त्या ठिकाणी आलाच आला आणि त्या ठिकाणी माझा छळ करण्यासाठी आला. अशा प्रकारचा छळ त्या ठिकाणी केलास. आता काय कर तू, सावध हो. माझ्यासोबत युद्धाची तयारी कर आणि माझ्यासोबत युद्ध करून त्या ठिकाणी तुझा पराक्रम दाखव म्हणले. आता अशा प्रकारचा विचार केला. युद्ध करण्याची तयारी कालनेमी सोबत हनुमंतरायाने करू लागलेली. आजनी हाती तुरीत आजीन वाच विशीची वेजित. आई साधारणोनी निश्चित करीशी पुरुषार्थ निजबळे. आव्हान दिलं महाराज त्या ठिकाणी हनुमंतरायाने कालनेमीला. कारण अशा प्रकारचं त्या ठिकाणी आता सावध हो. तुझा पुरुषार्थ दाखव, तुझा पराक्रम दाखव, तुझी ताकद आणि असणार माझ्यासोबत दाखव म्हणले. विचारा तयार होत त्या ठिकाणी. आणि तुझं किती ग पुरुषार्थ आहे, तुझं बळ किती काय, तुझं सामर्थ्य किती आहे ते मला आज दाखव म्हणले. तुझ्यासोबत मी आता विचार आव्हान स्वीकार करतो अशा प्रकारचा विचार हनुमंतराच्या कालनेमी समोर बोलू लागले. आईशी बोलता मारवती सरसा मला राक्षस मूर्ती. रणी जिंकावया कपिप्रती साठोपचित्ती रे मांडिला. हनुमंतराय आव्हान देऊ लागले कालनेमीला. आव्हान देतात विद्याचं असणारं आमंत्रण स्वीकारलं, सांगितलं आणि असणार त्या ठिकाणी विद्याला आणि असणार आव्हान केल्याच्या नंतर राक्षस सुद्धा तयार झाला महाराज. हनुमंतराय सोबत युद्ध करायचं. आता सत्य परिस्थिती लक्षामध्ये आली राक्षसाच्या. मग आता पर्यंत आपण जे त्या ठिकाणी कपट केलंय हे कपट या ठिकाणी संपलं. आता काय अर्थ नाही अशा प्रकारचा विचार केला. राक्षस स्वरूपामध्ये आला आणि हनुमंतरायाला मारण्यासाठी पुढे सरसवला. काय होत आहे म्हणजे कोणी
विक्राळ शरीर अति भ्यासुर भासत. सर्व ऐकून घेतलं महाराज त्या ठिकाणी हनुमंतरायाने. हनुमंतरायाचं त्या ठिकाणी काळनेमीने ऐकून घेतलं. ऐकून घेतल्याच्या नंतर काळनेमीच्या लक्षामध्ये आलं आता आपला पूर्ण रंग त्या ठिकाणी असणारा ओळखलाय. आपलं पितळ उघड पडलं, आता झाकण्याचा अर्थ नाही. अशा प्रकारचा विचार काळनेमीने केला. आपलं स्वरूप दाखवलं आणि स्वरूप दाखवल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय ते असणार ते रूप दिसू लागलं. अकराळ विक्राळ अशा प्रकारचं रूप त्या असणार काळनेमीचं दिसू लागलं. भ्यासुर दिसू लागलेलं आहे. अशा प्रकारचं वर्णन त्या काळनेमी नावाच्या त्याचं नाथबाबा माथ्याचे भारिले कच जैसे वृक्षे शूळप्राया. जैसे वृक्ष शूळप्राय, कारण झाडासारखं वाढलं महाराज ते जनावर. किती 10 योजने उंच आणि 5 योजने रुंद म्हणजे 5 चौक 20 फूट त्या ठिकाणी असणार आडवं आणि उंच 4 काय 40 असणार कोस उंच वाढलं. असा आवाढव्य नावाचा राक्षस झाडासारखं त्या ठिकाणी असणारा वाढला. हनुमंतराया समोर राक्षसाचं रूप प्रकट केलं. काय होतंय म्हणले ऐका. आठही दाडा समसमीत मासांचे साखळे सगळी आशुधीनी बळवंत कैसा भासत भ्यासुरे. कैसा भासत भ्यासूर, कारण भ्यासूर अशा प्रकारचा तो राक्षस दिसू लागला. समसमीत दाडा त्या ठिकाणी असणारा, असे लोळगी तुंबत होते दाडाचे. इतकं भयंकर वर्णन केलं नाथ महाराजांनी त्या काळनेमीचं. असा भ्यासूर नावाचा तो दैत्य हनुमंतरायाच्या समोर आणि असणार रूप प्रगट केलं. काय करतोय म्हणले ऐका. धगधगीत इंगळ कैसे दिसती नेत्र गोळ अति विक्राळ आकृती. अशा प्रकारचं अकराळ विक्राळ स्वरूप त्या ठिकाणी असणार काळनेमीचं वर्णन नाथ महाराज त्या ठिकाणी सांगतायत. कारण या भोवळ्यामध्ये बुबुळही त्या ठिकाणी आतमध्ये गेलेली. भोवळ्याचं वर्णन त्या ठिकाणी केलं गेलं. सगळं धगधगीत म्हणजे लालबुंद अशा प्रकारचं त्या ठिकाणी असणारे डोळे दिसू लागलेले इथं. असे आणि असणारे अवयव जे असणारे नेत्र जे म्हणजे डोळे लालबुंद असणारे अग्नीचे जसं असणारा सूर्य आपण उगवल्याबरोबर लाल आकृती सूर्याची दिसते तशा प्रकारचे असणारे त्याचे डोळे दिसू लागलेत. असा असणारा भ्यासूर आणि असणारा भयंकर राक्षस हनुमंतरायाच्या समोर असणारा प्रकट झालेला आहे. जैसा मेघा गडगडीला जैसा निशाचर गर्जिला कुपीत घेमणी धाविला हनुमान दृष्टी लक्ष्मी. जसं आकाशामध्ये आणि असणाऱ्या विजेचा कलकलाट होऊ महाराज आकाशामध्ये त्या ठिकाणी गडगड गडगड अशा प्रकारचे वीज वाजवावं आणि आकाशामध्ये आवाज निघावा तशा प्रकारचा आवाज काळनेमीने काढला. तेवढ्या तशा प्रकारे त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या समोर आणि असणारे आरोळी ठोकलेले आणि त्या आरोळीने आणि असणार त्या ठिकाणी गर्जना करू लागला. त्याच वेळेस मात्र हनुमंतरायाकडे धावून गेला गर्जना करत गेल्याच्या नंतर पुढे हनुमंतरायाला बघितलं. दृष्टी त्या ठिकाणी लक्ष केली. हनुमंतरायावर धाव घेत पुढे सरकवला. काय होतंय म्हणले ऐका. हे प्रताप देखोनी निशाचरी वेगे वाढला कपी केशरी 10 योजने गगनांतरी उसळोनी सर्व असणारे त्या ठिकाणी काळनेमीचं वर्णन त्या ठिकाणी बघितलं. आवडलं त्या ठिकाणी काळनेमी बघितल्याबरोबर हनुमंतरायाला सुद्धा क्रोध आला महाराज आणि आपला बी प्रताप त्या ठिकाणी त्या राक्षसाला दाखवा अशा प्रकारचा विचार केला.
आणि तो हनुमंतरायाने सुद्धा आपली उंची वाढवली. किती योजने वाढवली? 10 योजने, 10 चोक 40 कोस. अशा प्रकारचं हनुमंतरायाने आपलं त्या ठिकाणी असणारं शरीर वाढवलं आणि त्याच्यासोबत युद्ध करण्याची तयारी करू लागली. जैसा तापला लोहागोळा, कैसा परतला गोळंगुड, संयोगे चालिला सबळ, जैसा कल्लोळ अग्नीचा. जसं अग्नीचा विस्तू त्या ठिकाणी असणार, या घर्षण व्हावं अग्नीचं, आणि अग्नीचं घर्षण झाल्याच्या नंतर काय होतं? त्या अग्नीचे त्या ठिकाणी गोळ काय होतात? खाली पडतात, आपटतात. एखाद्या विजेला वीज त्या ठिकाणी असतात, चिटकावी मारा. अग्नीचे असणार त्या ठिकाणी गोळे खाली पडत असतात. अशा प्रकारचे असणार त्या ठिकाणी तो काल नेहमीचे आणि असणार ते डोळ्यामधून असणार रक्त, तसे लालबुंद असणारे डोळे, अशा प्रकारचं ते शरीर, अशी अवस्था त्या काळी नेहमीची. आणि तो काळी नेहमीवरती धावून गेलेला आहे. हनुमंतराय काळी नेहमी धावून चालला. उडी घातली सत्वर, झाले शेत तिरीन चरिर, कपी भालवरी पडता. हनुमंतराच्या ठिकाणी क्रोधिष्ठ झालेले, राग आलेला हनुमंतरायाला, आणि क्रोधामध्ये त्या ठिकाणी असणार उड्डाण केलं महाराज. आणि उड्डाण करून त्या ठिकाणी असणार काळ नेहमीच्या अंगावरती उडी टाकली. जशी उडी टाकली तसं पर्वत असणारा पावसाळ्यामध्ये ढासळावं, अशा प्रकारचा काळ नेहमी त्या ठिकाणी धाड दिशेने असणारा पृथ्वीवरती पडला. हनुमंतरावरून उड्या मारू लागली. काय अवस्था होती म्हणजे आखंडेली धरी आरोळी, कपी तुझी विध समेणी, मी रांगोळी कधी. खाली पाडला महाराज काढलेले हनुमंतरायाने, तरी सुद्धा त्या ठिकाणी किंचितही मानायला तयार नाही. आरुळ देऊ लागला, गर्जना करू लागलेला आहे. आक्रोश त्या ठिकाणी असताना आरडाओरड करतोय. हनुमंतराला आवाहन करू लागला. खाली पाडला तरी सुद्धा आव्हान स्वीकारू लागला. हनुमंताये, मी अजूनही तुझ्यासोबत युद्ध करायला तयार आहे. अशा प्रकारची गर्जना तो कालनेमी नावाचा दैत्याने असताना करू लागले. भूमी आदळला कर्कश, निधा उडीला बहुवस, पर्वतेश धनधनिये. पर्वतेश धनानीला, कारण एवढे भयंकर त्या ठिकाणी भूकंप चिल्लालेला झाला त्या वर्षी 1993ला. जशा प्रकारचा भूकंप झाला जिकडं तिकडं हादराच बसला महाराज. तशा प्रकारचा त्या ठिकाणी ज्या वेळेस कालनेमी खाली पाडला, त्यावेळेस जिकडे तिकडे हादरा झाला. त्या ठिकाणी असणारं पृथ्वी असणारं दानवून गेले. हनुमंतरा त्या ठिकाणी असणारं वरून मारू लागले. खाली पडला, आक्रोश करू लागला. काय होतंय म्हणजे? शब्द झाला त्या धुत, गंधर्व होते निद्रिस्त, ती मुठोनिया सैरा धावत पर्वती. आता थोडा आवाज जर त्या ठिकाणी माणसाला झाला तर मला झोपलेला असं जागी येते. आता हे तर आवाडवे अशा प्रकारचा प्राणी पडला. सगळं ब्रह्मांड त्या ठिकाणी हादरलं. तो द्रोणाद्री नावाचा पर्वत सारा सर्व त्या ठिकाणी हादरला गेला. त्या पर्वताला राखणदार होते महाराज गंधर्व. गंधर्वाला जाग आली. गंधर्वाला वाटलं रात्रीची वेळ आहे, आणि रात्रीच्या वेळेमध्ये नेमका हादरा काय, भूकंप झाला की काय, अशा प्रकारचा विचार गंधर्वाने केला. सर्व गंधर्व जागे झाले महाराज. बघू लागले नेमकं अघटित अशा प्रकारची या मध्यरात्रीच्या वेळेमध्ये नेमकं काय घडलंय, काय नेमकं होतंय, अशा प्रकारचा विचार केला. सावध झाले गंधर्व. बघू लागले काय होत आहे का. जागे झाले सत्वर, घेवनिया शास्त्रास्त्र, पर्वत केंद्र शोधिले. पर्वतावरती बघू लागलेले शस्त्र सनदबद्ध अशा प्रकारचे शस्त्रास्त्र हातामध्ये घेतले गंधर्वाने. आणि नेमकं ह्या पर्वतावरती कशा प्रकारे त्या ठिकाणी असणार
पूर्ण असणारा तो भूकंप झाल्यासारखे असणार त्या ठिकाणी झालेला आहे. नेमकं झालंय काय अशा प्रकारचा विचार केला गंधर्वाने. शस्त्रास्त्र हातामध्ये घेतले आणि असणारा त्याचा शोध करण्यासाठी सर्व गंधर्व सावध होऊन बघण्यासाठी निघू लागलेले. तब देखील कपी कुतरी भवता वेडीला समुगी वर्षताची शस्त्रास्त्री निशाचरी केवी करीची. आता बाजूला कालनेमी पडलेला आहे. हनुमंतराय त्या ठिकाणी बाजूला उभा आहेत. गंधर्व शोध करत करत त्या ठिकाणी हनुमंतरायाकडे आलेले आहेत. त्यावेळेस आवाढव्य अशा प्रकारचा डोंगरासारखा आणि असणारा राक्षस बाजूला पडलेला आहे. हनुमंतराय त्या ठिकाणी बाजूला उभा आहेत. गंधर्व सर्वजण त्या ठिकाणी आले. हनुमंतरायाकडे बघू लागले. हनुमंतरायाला विचारपूस करायला सुरुवात करू लागले. काय विचारपूस करतात ऐका म्हणजे. तू कोण कैचा कोण आहेसी मध्यरात्री का आलासी पर्वती सैरा विचारीसी आज्ञा कोणासी पुशी. आज्ञा कोणाशी पुशी येली, कोणाची आज्ञा घेतली पहिला प्रश्न टाकला. कारण ह्या पर्वतावर येण्यासाठी अगोदर आज्ञा लागती. मग ज्या अर्थी या ठिकाणी तू आलास त्या अर्थी आज्ञा कोणाची घेतली, कोणाचास, कुठून आलास, का आलास, कशासाठी आलास, किती चौकशी केल्या गंधर्वाने. अशा प्रकारची विचारपूस केली. हनुमंतरायाला सर्व त्या ठिकाणी प्रश्न टाकले गेले. हनुमंतराय काय उत्तर देत ऐका म्हणजे. अंधारी तू विचारीसी गिरी शिकारी पर्वतकार शरीरी कोण धैर्यवरी पडिला असे. कोण तो धरणी पडील असे. कारण धरणीवरचा प्रतिवर्ती पडलेला आहे. आवडलेला अशा प्रकारचा असणारा पर्वतासारखा धिपाची धिपाट राक्षस कोण आहे. मध्यरात्रीची वेळ आहे आणि या मध्यरात्रीच्या वेळामध्ये अशा प्रकारची अघटित घटना इथं घडली कस काय, कोण आहे तो प्राणी, कशामुळे का मारला, भरपूर अशा प्रकारच्या चौकशा गंधर्वाने हनुमंतरायाला केल्या गेल्या म्हणतात. मराठी पुसताय काय धरा बाधा हात पाय मध्यरात्री विचारित आहे तस्कर होई सर्वता. सर्वजण त्या ठिकाणी असताना हनुमंतरायाला वेळ टाकला महाराज. आता वेळ टाकल्यावर काय सगळे काय सारखेच असतात. काही थोडे कळ काढली की मध्ये मारा मारा करा सुरू. त्याला कुठं मागं पुढं बघत असत. अरे म्हणले हे तर ह्याला काय विचारपूस करायची एवढी, कुठून आला कशाला आला काय विचारपूस करायची नाही. शस्त्रास्त्र आपण सोबत आलेत, करा सुरू म्हणले ह्याच्यावरती. आता ह्याला त्या ठिकाणी परत जाऊन द्यायचं नाही अशा प्रकारचा विचार केला. सर्व शस्त्र हनुमंतरायाकडे सोडू लागले. काय होतंय म्हणले मिलले भवते सकळ ते देखून डोळामुळे मधुर बोलत. हनुमंतरायाच्या लक्षामध्ये आलेलं आहे. सर्व गंधर्व त्या ठिकाणी असणार मला मारण्यासाठी धावून आलेले. पण अगोदर आपल्याला त्या ठिकाणी काम साध्य करायचंय. आपल्याला जगाच्या मालकाला त्या ठिकाणी वाचवायचंय. लक्ष्मण भैयाला औषधी न्यायची, इथं विध करण्यासाठी वेळ नाही. इथं गंधर्वाला मारायला आपल्याला वेळ नाही. मग काय करावं, सभ्य भाषेमध्ये आपण त्यांना काय करावं, समजून द्यावी. समजून त्यांना सांगावं, शिकवावं. नाहीच ऐकलं तर पुढचा पर्याय त्या ठिकाणी काहीतरी करता येईल अशा प्रकारचा विचार हनुमंतरायाने केला. शस्त्रास्त्र सोडू लागले. त्यावेळेस हनुमंतराय काय बोलतात ऐका. दक्षिण कोणी किष्किंधाचे राजधानी सुग्रीव राज चुडामणी गये स्थानी वर्णन सांगायला सुरुवात करू लागले महाराज दक्षिण देशाच्या दिशी. कारण दक्षिण दिशेला असणारे किष्किंधे नावाची नगरी आणि त्या नगरीमध्ये सुग्रीव नावाचा राजा तो त्या ठिकाणी किष्किंधे नगरीचं राज्य त्या ठिकाणी चालवतोय. आणि त्या राजाचं त्या ठिकाणी सुग्रीव राजाचा मी एक कोण आहे,
सेवक आहे अशा प्रकारचा आपला परिचय त्या आणि असणारा गंधर्वाला हनुमंतराय करून देऊ लागले. त्याशी सखे श्रीरामीशी स्वामी मानी श्रीरामासी तन मन अर्पिणे भक्तीसी वानरासी अति प्रेम. सर्वस्व त्या ठिकाणी असणारा माझा आणि असणारा राजा सुग्रीव नावाचा किष्किंधेचा राज्यकारभार बघतोय. परंतु आणि असणारं ह्या जगाच्या मालकाला प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी काय केलंय, देव मानलं, त्यांच्या चरणावरती लीन झालेला आहे माझा सुग्रीव राजा. आणि मी सुद्धा त्या ठिकाणी असणार एक त्या रामाचा सेवक आहे, त्या रामाचा एक दास आहे, एक रामाचा मी आणि असणारा भक्त आहे. सविस्तर वर्णन रामासहित सुग्रीवासहित त्या गंधर्वाला परिचय देऊ लागले. राम रावणाचे रण विधी झाले अति दारुण. रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण रे पाडी. सांगितलं मला त्या ठिकाणी असणारा जो राम आहे आणि तो रामाचा आणि असणारा राजा रावण लंकेचा राजा. भयंकर अशा प्रकारचं दोघांचं युद्ध झालं. युद्धामध्ये त्या ठिकाणी असणार जी असणारी शक्ती होती रावणाकडं, ते शक्ती आणि असणार त्या लक्ष्मणावरती सोडली. लक्ष्मण आणि असणार विकळ अवस्थेमध्ये आणि त्या असणार विकळ अवस्थेमध्ये असताना त्या ठिकाणी त्यांचं आणि असणारा औषध आणण्यासाठी मी या पर्वतावरती आलेलो आहे. अशा प्रकारचं सविस्तर वर्णन हनुमंतराय गंधर्वाला सांगतात. हात जोडले महाराज हनुमंतराय गंधर्वाला, तुम्हाला नमन करतो, विनंती करतो. त्या ठिकाणी असणारे भैया लक्ष्मण जे विकळ अवस्थेमध्ये आणि त्यांना औषधे आणण्यासाठी या पर्वतावरती मी आलेलो आहे. मला त्या ठिकाणी युद्ध करायला वेळ नाही, तुम्हाला त्या ठिकाणी असणारा मारामारी करायला वेळ नाही. मला लवकर त्या ठिकाणी औषधी द्यायची आणि त्या भैया लक्ष्मणजीला जीवदान द्यायचंय. सविस्तर विनंती करून हनुमंतराय त्या ठिकाणी गंधर्वाला विनंती करताय. कान सांडिल उर्मिला पती म्हणून या औषधी मध्यरात्री निश्चिती मी आलो. नेणून निश्चिती मी आलो, कारण वेळ त्या ठिकाणी असणार मध्यरात्रीची सांगितलेली. कारण सूर्योदय जर झाला तर ह्या आणि असणार आका डोंगर जरी नेला तरी एकही वनस्पती कामाची नाही. म्हणून मध्यरात्रीच्या वेळी लक्ष्मणाला वाचवण्यासाठी इथं असणारा अमृत नावाची संजीवनी नावाची असणारी जी वनस्पती आहे, ही वनस्पती नेण्यासाठी मी या पर्वतावरती आलेलो आहे. असं सविस्तर असणारं वर्णन हनुमंतराय गंधर्वाला सांगतात. सहित सकळ श्रीरामचे किंकर माझे नाम हनुमान वीर मार्ग सत्वर मज द्यावा. मार्ग सत्वर मज द्यावा, कारण वाट द्या म्हणले हनुमंतराय. विनंती करतात गंधर्वाला, माझा मार्ग मोकळा करा, माझ्या लक्ष्मणाला त्या ठिकाणी जीवदान द्या, मला आणि असणार वनस्पती नेऊ द्या, मला ते असणार त्या ठिकाणी वल्ली नेऊ द्या. माझं नाव हनुमंत अशा प्रकारचं नाव आहे. माझे असणारे जे असणारे स्वामी प्रभू रामचंद्र आहेत, माझे असणारे राजे सुग्रीवजी आहेत. सविस्तर सर्वांचं त्या ठिकाणी असणारा परिचय गंधर्वाला सांगितला हनुमंतरायने. काय होतंय म्हणले पुढं. स्वामी कार्य साधिता पूर्ण सर्वथा करू नये विघ्न पुढीला करीतार छळण रघुनंदन शुभे. कारण देवाच्या कामामध्ये शक्यतो तर व्यत्यय आणू नाही, कोणी विघ्न आणू नाही महाराज. आणि देवाच्या कामामध्ये विघ्न आणले की त्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणारच नाही. कारण हनुमंतराय सांगतात हे माझ्या मालकाचं काम आहे. मालक कोण होते? जगाचे मालक म्हणजे हनुमंतरायचे मालक.
अशा प्रकारे, कारण माझ्या मालकाचं काम आहे आणि या माझ्या मालकाच्या कामामध्ये जर तुम्ही विघ्न आणलं, तुम्ही जर त्यामध्ये व्यत्यय आणला, अडथळा निर्माण जर केला, त्यामध्ये तुमचं वाटलं होईल. म्हणून आणि असणारं माझ्या मालकाच्या कामाला त्या ठिकाणी परवानगी द्या, माझ्या मालकाचं काम त्या ठिकाणी पूर्ण करू द्या. मला अडवण्याचा प्रयत्न करू नका, मला या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करू नका. भावनिक करुणा त्या ठिकाणी हनुमंतराय गंधर्वाला देत आहे. हे सकळ सैन सरसावले मारावयासी रे झारे गदा तिखट भले वर्ष लागले समकार. ऐकाच्या मनस्थितीमध्ये नाहीत महाराज, कारण हनुमंतराय एवढी विनंती करतायत तरी सुद्धा गंधर्व ऐकायला किंचितही तयार नाहीत. ऐकायचं ना म्हणले, हा काही सांगल त्या ठिकाणी काही बोलल, अशा प्रकारचा विचार केला. धावा म्हणले सर्वजण, मारा म्हणले आता याला या ठिकाणी परत जाऊन द्यायचं नाही. हा काही सांगणार या ठिकाणी येऊन वृक्षवल्ली त्या ठिकाणी औषधी घेऊन जाईल, हे अजिबात जमणार नाही. काय करा, चौघा सर्वजण वेळा टाका, मारा म्हणले याला जाऊन द्यायचं नाही. अशा प्रकारचा विचार केला, सर्वांनी हनुमंतरायला वेळा टाकला. काय होतंय, चौपाशी धामती सैरा होत गंगाडदारा आकळावा वानरा करीती खरा पुरुषात. हनुमंतरायने विचार केला, म्हणले आता सांगून तर आपण थकलो आपण, कारण त्या ठिकाणी आपलं काम साध्य करण्यासाठी आपण अगोदर शांततेने त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला, पण हे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत. त्यांच्याच योगामध्ये, त्यांच्याच अष्टारामपणामध्ये आणि असणार आपलं सामर्थ्य त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न गंधर्व करतायत. आपला अहंकार त्या ठिकाणी दाखवतात. म्हणले आता बघावं लागतं यांच्याकडं. अशा प्रकारचा विचार केला. हनुमंतराय त्या ठिकाणी सावध झाले. काय करतायत पुढे का कपिंद्र क्रोधा चढला दुर्धर करू सहार आगरीला. हनुमंतराय सावध झाले, सज्ज झालेले आहेत. एकला एक हनुमंत 14,000 गंधर्वाचं वर्णन केलं नाथ बाबाने. एक गंधर्व नाही, दोन नाही, हजार नाही, 14,000 गंधर्व त्या ठिकाणी होते महाराज. आणि 14,000 गंधर्वाने त्या ठिकाणी वेढा हनुमंतरायला टाकला. हनुमंतराय त्या ठिकाणी असणार मुखामध्ये नामस्मरण चालू होतं. 14,000 गंधर्वाने वेढा टाकलेला आहे. मध्यभागी एक त्या हनुमंतराय आहेत. कशा प्रकारे प्रतिकार करतायत, 14,000 गंधर्वाचा कशा प्रकारे नाश करतायत, पुढच्या वेळेला ऐकावं. एक मुष्टी घात मारिले एक दाता तळी दगडिले उरले ते पुच्छे बांधिले मग आपटिले खडकेशी. 14,000 सैन्यांचा असणारा हनुमंतराने एक क्षणामध्येच नाश केला महाराज. म्हणजे किती शेपटीत बांधले, किती हातात त्या ठिकाणी धरले, किती फेकले, याचा विचार राहिला नाही. एवढे 14,000 गंधर्व त्या ठिकाणी असणारा विचार करून आलेले होते. सगळे युद्धासाठी सज्ज होते. हनुमंतराने एक सुद्धा जिवंत ठेवला नाही. आले तेवढे त्या ठिकाणी शेपटात पिळा टाकला, समुद्रामध्ये नेऊन टाकले. ऐकची वेळे सत्वर मारिले 14,000 केला रामनामे भूकार विजयी कपिंद्र स्वय झाला. पुढील वाचक नाना भाऊ अडाळे मनोबाई जवळा. वाचक चला. सूचक इंदर महाराज कोळेकर चोपड्याची वाडी.